विचार तिला कुठे रस्ता. फायनली लोकेशनला पोहोचलोय. जलसंपादन विभाग. जवळ जाऊन बघूया. मस्त लोकेशन दिसतंय लांबून तरी. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रदीप. तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग्स. तर खूप दिवसानंतर वैभवच्या गावी आलोय. श्रीवर्धनमध्ये आसूप म्हणून गावाचं नाव आहे आणि इकडे हा कारले डॅम आहे. काल रात्री आम्ही खेकडे पकडायला गेलेलो. तर खेकडे तर मस्तपैकी भेटलेत आणि मोठ्या मोठ्या साईजच्या खेकडी भेटलेत मोठ्या मोठ्या. तुम्हाला तर प्लॅन असा आहे आपला की मस्तपैकी खेकड्याची रेसिपी बनवूया आणि राईस बनवूया आणि जमलं तर फिशिंग पण करायची. बघू इकडे कुठले मासे भेटतात काय. लोकेशन एक नंबर आहे आणि आपल्यासोबत आपली मित्रमंडळी पण आहेत. तिकडे बसलीत झाडाखाली. 4 जण आहोत. वैभव, यश आणि मयूर. हे मयूर. तर आता आम्ही चूल वगैरे मांडून घेतली आहे, हे बघा. आणि राईसला पण एक चूल मांडली तिकडे. खेकडे सगळे आपण तोडून घेऊया. धरणाच्या पाण्यामध्येच आपण साफ करून घेऊया. साईज एक नंबर आहे. तर ह्याला पण मस्त की तोडून घेऊया. एक एक नांगा बघा कसला हाता एवढा आहे, कळेल तुम्हाला साईज. तर मित्रांनो, जवळजवळ 8 खेकडे आहेत आणि आम्ही 4 जण आहेत. 4 जणांसाठी 2-2 खेकडे इनफ झाले. हा छोटासा खेकडा आहे, ह्याला सोडून देऊया मित्रांना न सांगता. तर कसा जातो बघा. जा बेड्या जा, जेली अपनी जिंदगी. जा जा, चाललाय. तर मित्रांनो, एकच सोडलंय, ठीक आहे. आणि माझी होती या डॅम मध्ये सोडली आहे. नेक्स्ट टाइम भेटली तर, भेटणार तर नाही पण तरी सुद्धा. हे बघा साईज बघा खेकड्याची. साफ करतो आता फटाफट. तर मित्रांनो, हा खेकडा ओपन केलाय. लहान आहे पण ह्याला मांदा बघा केवढा आहे. बऱ्याच लोकांना ऍक्च्युली असं वाटतं की हा मांदा म्हणजे घाण असते, पण ऍक्च्युली मांदा म्हणजे फॅट असतं याचं आणि ह्यालाच चव असते ऍक्च्युली. तर हे काढून घेतोय. तर फायनली मित्रांनो, खेकडे साफ करून झालेत, हे बघा. आणि सोबत हा खेकड्यांचा मांदा आहे, म्हणजे खेकड्याचं फॅट. तर चला तयारीला लागूया, खेकडे बनवायचे. चालू करतोय रेसिपी बनवायला. तर चूल वगैरे पेटवली आहे. भांडं पण ठेवलं. याला कढई लावून घेतली आपण, काळं पडलं नाही पाहिजे म्हणून. हे बघा, बाजूला नजारा पण एक नंबर आहे. तर चल, हा कांदा टाकूया. 2 कांदे घेतलेत आपण. तर कांदा आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकूया.
अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा टाकलाय आणि हा मांदा आहे, हा मांदा टाकूया मस्तपैकी, ह्यालाच खरी चव असते. हे सवाईचं वाटण आहे, खोबऱ्याचं वाटण. हा वाला मसाला ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी. पाणी टाकलं ह्याच्यात. रेड चिली पावडर, फिश मसाला आहे ऍक्च्युली. खेकड्याचा मसाला स्पेशली येत नाही, पण आपण फिश मसाला टाकूया. हा कांदा लसूण मसाला आहे. ग्रेव्ही बघा कशी मस्तपैकी थिक झालेली आहे. तर करपू नये, जळू नये म्हणून थोडं पाणी टाकूया. फायनली मित्रांनो, खेकडे टाकायची वेळ आलेली आहे. हे बघा, हे पेंदे, खेकड्याचे नांगे आणि खेकड्याचे पाय टाकूया याच्यामध्ये. कालवणामध्ये पाणी टाकूया. थोडंसं पातळ हवंय आपल्याला, आपण 4 जण आहेत खाणारे. कालवण अजून चवदार होण्यासाठी, म्हणजे टेस्ट येण्यासाठी आपण अख्खं लिंबू पिळूया याच्यामध्ये. रस बघा लिंबूला केवढा आहे. कालवण शिजलंय, म्हणजे उकळी फुटली आहे मस्तपैकी. हे बघा, थोड्याच वेळात जेवायला घेऊया मस्तपैकी. रस्साचा कलर बघा, एक नंबर आलाय. तर वाढूया याच्यामध्ये. हे बघा पेंदा, हा नांगा आणि पाय पण घेऊया. खेकड्याचे पाय, पाय काय यायला मागत नाही. हा रस्सा, कसं लागतंय? मस्त मस्त. रस्साची टेस्ट घेऊन बघतो. मगाशी घेतली आहे, पण तरी सुद्धा एक नंबर झालाय. साईज बघा, चेक करा साईज. तुझा सांगता दाखव. साईज बघा, एक नंबर साईज आहे. इकडे पण आहे, हे बघा. मयूरला खूप भूक लागली, भात ओतून टाकून घेतला आधीच आणि पण चालू केलं. घे टे बाईट घे, फोडतो, फोड तरी. हा हा, एक नंबर आवाज. ज्यूस पितो. तर मित्रांनो, हा आंगडा फोडतो मी, नांगा सॉरी, मयूरने फोडला. एक नंबर मांस आहे बघा.
ह्या पावसाळ्यातले पहिले खेकडे खातोय मी. हवा खूप सुटली, तुम्हाला आवाज येत असेल की नाही माहित नाही. हे बघा, सुपर. आणि खेकडे खाताना दोन्ही हात घाण होणार आहे, तर त्याची काही चिंता करायची नाही, बिंदास खायचं. राईस घेतलाय, राईस सोबत ट्राय करून बघूया रस्सा. थोडं अजून तिखट झालं पाहिजे होतं ना, मजा आली असती. हा पेंदा आहे, असा अख्खाच खायचा. बऱ्याच जणांना खेकडे खाणं म्हणजे एक टास्क सारखं वाटतं, पण ज्यांना खेकडे खायची माहिती आहे ना, त्यांनाच खेकड्याची अस्सल चव काय असते हे माहिती असतं. ह्याच्यामध्ये माशासारखे काटे नसतात, फक्त हे मांस कडक असतं, पण हे तुम्ही चावून खाऊ शकतात, मजा येते. तर मित्रांनो, तुम्ही पण असं आउटडोअरला या, जे चिकन बनवा, खेकडे बनवा, मासे बनवा, खूप मजा येते. आणि घरच्यापेक्षा बाहेर खाल्ल्यावरती 2 घास जास्त जातात. पद्धतशीर मध्ये जेवण नाही तिथे. हा ढापलेला आकडा आहे. आता काय तोंड लावलं, जीभ लावली, खायचंय. खूप मस्त लागतोय, त्याच्या ताटाला ढापला. आहा, पोटात वगैरे दुखायचं नाही तर. तर मित्रांनो, पहिल्यांदाच मी असं बाहेरच्या ठिकाणी खेकड्याचं कालवण बनवलंय. खूप मस्त झालंय. खूप भूक लागली, आता कॅमेरा ठेवूया साईडला आणि जेवूया पटापट, कारण की 6 वाजत आलेत, घरी पण जायचंय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूया. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा झालाय तो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.